आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमी आणि बरंच काही। जालन्यामध्ये आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत प्रचंड घबाड हाती लागलेला आहे। त्या धाडीत इतक्या नोटा मिळाल्या की त्या बँकेमध्ये नेऊन मोजाव्या लागल्या, तर 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळल्याचा दावाही करण्यात आलेला आहे। पाहूयात। हे गाणं जालन्यात खरं ठरलंय। व्यापाऱ्याकडे इतका पैसा सापडला की त्याच्यासाठी पैसा संकट ठरलं। जालन्यातला हा सगळ्यात मोठा छापा होता। जालन्याला अनेक वर्षांपासून एक उपमा देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे जालना सोने का पालना। जालन्याला सोने का पालना का म्हटलं जातं हेही दृश्य पाहून आता सगळ्या जगाला कळलं, कारण इथे तर पाहावं तिथं नोटाच नोटा पाहायला मिळतायत। जमिनीवर आणि टेबलावर नोटांची थप्पीच रचण्यात आली आहे। तब्बल 35 कापडी पिशव्यांमधल्या नोटांची बंडलं मोजण्याकरता सकाळी 11 वाजता सुरुवात झाली, तर मोजणी पूर्ण होण्याकरता रात्रीचा 1 वाजला। मोजणीसाठी तब्बल 12 यंत्र लागली। आयकर विभागाच्या छाप्यात 58 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। ही रोकड मोजण्यासाठी पथकाला तब्बल 13 दिवस लागले। 32 किलो सोनंही आयकर विभागाच्या हाती लागलं। सोन्याची बिस्किटं, सोन्याच्या विटा आणि हिरे जप्त करण्यात आले। दागिन्यांची बाजारभावानुसार 16 कोटी इतकी किंमत आहे। इतकंच नव्हे तर 300 कोटींची बेहिशेबी मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे। जालन्यातल्या 4ही स्टील व्यावसायिकांपैकी 3घांकडे रोख रकमेसह वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनी, शेती, बंगल्यांची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत। एकंदरीतच शहराच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा छापा ठरला। आयकर विभागाच्या पथकाने या ठिकाणी झाडाझडती केली होती आणि याच्या बँकेमध्ये आयकर विभागाने जे काही घबाड सापडलेला होता त्या नोटांची मोजणी देखील केली होती। तब्बल 14 तास या ठिकाणी मोजणीसाठी आयकर विभागाला लागले होते। एवढ्या मोठ्या प्रमाणात हा रोख रकमेचा घबाड सापडलेला होता। विजय कमळे पाटील, न्यूज 18 लोकमत, जालना। जालन्यामध्ये वऱ्हाडी बनून आलेल्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून धनाढ्यांना धडा शिकवला। आयकर विभागाने धाडी टाकून कोट्यवधींची माया उघड केलेली आहे। जालना इथल्या स्टील उत्पादक कंपन्यांनी चतुराईनं सरकारचा कर बुडवला होता, मात्र आयकर विभागानेही एखाद्या सिनेमाला शोभेल अशी स्मार्ट कारवाई करत धनाढ्यांना धडा शिकवलाच। इनकम टॅक्स डिपार्टमेंट एखाद्या सिनेमातली वाटावी अशी धाड जालन्यात टाकण्यात आली, मात्र ही धाड टाकण्याच्या आधी चांगलाच ड्रामा रचण्यात आला। नाशिक, पुणे, ठाणे आणि मुंबईचे अधिकारी वऱ्हाडी बनून गेले। लग्नाच्या वराडासारख्या 200 गाड्यांचा ताफा त्यांनी तयार केला। दुल्हन हम ले जाएंगेचे स्टिकर कारवर लावण्यात आले। राहुल वेड्स अंजलीचे बोर्डही लावले गेले, त्यामुळे कुणालाच काही कळलं नाही। 1 ते 8 ऑगस्ट पर्यंत चाललेल्या कारवाईचा सुगावा प्रसार माध्यमांनाही लागला नाही। इतकी गोपनीयता बाळगली गेली। त्याचं कारणही तसंच होतं। ज्यांच्यावर धाड टाकायची त्यांचे वरपर्यंत लागे बांधे असल्याची कल्पना असल्यानं आयकर विभागानं ही शक्कल लढवली। देशातली स्टील उद्योगाची राजधानी असलेल्या जालन्यात दरवर्षी हजारो कोटींची उलाढाल होते, मात्र त्या तुलनेत सरकारला मिळणारा कर हा अतिशय कमी होता। त्यामुळे तिथल्या उद्योगावर आयकर विभागाची करडी नजर होती आणि धाडीनंतर कर चुकवण्याची शंका खरी ठरली। स्थानिक आयकर अधिकारी, पोलीस अधिकारी यांना या धाडीबद्दल कसलीही माहिती दिली गेली नाही आणि या धाडीमध्ये ज्या 150 ते 200 गाड्या वापरल्या त्या सुद्धा एका वराडीमध्ये ज्या पद्धतीने गाड्या सजवतात तशा सजवून आणल्या। एवढं असून सुद्धा या गाड्यांवर त्यांनी राहुल वेड्स अंजली अशा पद्धतीचे बोर्ड सुद्धा लावले। जालनेकरांना वाटलं की 8 दिवस या गाड्या शहरात फिरतायत, एखाद्या उद्योगपतीच्या लग्नाला आल्या असतील। शेवटी 8 तारखेला ज्यावेळेस ही धाड संपली त्यावेळेस त्यांना कळालं की हे वऱ्हाडी नसून हे आयकर विभागाचे अधिकारी आहेत आणि कर चुकवेगिरी करणाऱ्या उद्योगपतींची त्यांनी वरात काढली।
जालन्यात 1 ऑगस्टला दुपारच्या सुमारास वेगवेगळ्या वाहनातून जाऊन स्टील कारखानदारांवर, व्यावसायिकांच्या कार्यालयांवर आणि निवासस्थानी छापे टाकले गेले। एका वेळी वेगवेगळ्या 5 पथकांनी ही कारवाई केली। त्या सुरुवातीला काहीच हाती लागलं नाही, त्यामुळे पथक चिंतेत पडलं। पथकांनी त्यांच्या शहराबाहेरच्या 8 ते 10 किलोमीटरवरच्या फार्म हाऊसकडे मोर्चा वळवला आणि तिथं कपाटांखाली बिछाण्यांमध्ये अडगळीतल्या काही पिशव्यात मोठी रोकड सापडली। जालन्यातील स्टील उद्योगातील उत्पादन आणि विक्रीत 25 ते 40% तफावत होती। याचा अभ्यास करून तफावत पक्की होताच कारवाई करण्यात आली। जालन्यातील नवीन MIDCतल्या 3 रोलिंग मिल आणि त्या संबंधित आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात आली। यात औरंगाबादच्या एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचा समावेश आहे। कर चुकून जमा झालेला काळा पैसा जालन्यातल्या उद्योजकांनी औरंगाबादेत गुंतवला होता, त्यामुळे जालन्यातील धाडीचं कनेक्शन औरंगाबादला जोडलं गेलंय। 8 दिवसाच्या या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांच्याकडे जवळपास 390 कोटी रुपये भेटले। बरं, कारखान्यामध्ये किंवा त्यांच्या घरामध्ये एक पैसा सुद्धा आयकर विभागाला भेटला नाही, त्यामुळे आयकर विभागाचे अधिकारी चिंतेत पडले होते। मात्र ज्यावेळेस कारखान्याच्या गेस्ट हाऊसला ते गेले आणि त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या हाती घबाड लागलं। निश्चितपणे 390 कोटीचा आतापर्यंत हिशोब जरी असला काळ्या पैशाचा, यामध्ये निश्चित मोठी वाढ होऊ शकते। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। बातमी अहमदनगरमधून। अहमदनगर शहरातील उपनगरामध्ये ओढे आणि नाले बुजवल्यामुळे अनेक ठिकाणी घरात पाणी शिरायला सुरुवात झाली। शिवसेना नगरसेवकांनी 2 वर्षांपूर्वी याची तक्रार थेट PM पोर्टलवरती केलेली होती, पण याबाबत कुठलीही कारवाई न करता महापालिकेनं पत्राचा संदर्भ टाकत प्रकरण निकाली काढलं। पण यासाठी महापालिकेनं खोटी माहिती देऊन थेट पंतप्रधान कार्यालयाची दिशाभूल केल्याचा आरोप होतोय। अहमदनगर शहरातल्या उपनगर भागांमध्ये अधिकारी आणि बिल्डरांच्या संगनमतानं जवळपास 21 ओढे आणि नाले बुजवण्यात आले। या भागामध्ये जवळपास 35 ते 40 हजार बेकायदा बांधकामही झाली। पावसाचं पाणी वाहून जायला नालेच न राहिल्यानं हे पाणी थेट लोकांच्या घरात शिरतंय। वारंवार तक्रारी केल्यानंतर सुद्धा महानगरपालिकेकडून कारवाई होत नसल्यानं शिवसेना नगरसेवक योगीराज गाडे यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे याची तक्रार केली होती। या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडून महानगरपालिकेला विचारणाही करण्यात आलेली होती, पण यावर महानगरपालिकेनं तक्रार निकाली काढल्याचं खोटं उत्तर देत पंतप्रधान कार्यालयाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप योगीराज गाडेंनी केलाय। महापालिकेने PM ऑफिसला असं उत्तर दिलं की आम्ही तक्रारदाराला पत्र काढून त्यांची तक्रार निकाली काढली आहे, तर मला कोणतेही पत्र मिळालं नाही, याबद्दल पालिकेतून कोणाचे फोनही आले नाही आणि त्यांनी डायरेक्टली PM ऑफिसला कळवलं की त्यांनी ही तक्रार निकाली काढली आहे। तर जर ते इथल्या नागरिकांना आणि पुढाऱ्यांना गोल गोल करतातच, पण ते PM ऑफिसला त्यांनी खोटी माहिती दिली। या संदर्भात महानगरपालिका अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिलाय। ओढे नाले बुजवल्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं होतं, याची तक्रार शिवसेनेचे नगरसेवक योगीराज गाडे यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे 2 वर्षापूर्वी केली होती। अचानक मागच्या महिन्यामध्ये योगीराज गाडेंना PMO कार्यालयातून फोन आला आणि तुमची तक्रार निकाली काढण्याचं PMO कार्यालयाने सांगितलं। त्याच्यावरती योगीराज गाडे यांनी अहमदनगर महानगरपालिकेमध्ये चौकशी केली असता अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती PMO कार्यालयात दिल्याचा आरोप योगीराज गाडे यांनी केला आहे। या प्रकरणावर बोलण्यासाठी अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय। नगरसेवकांनी भर सभेत केलेले आरोप, महापालिका अधिकाऱ्यांचं आणि प्रशासनाचं मौन बरंच काही सांगून जात आहे। त्यामुळे पावसामुळे अहमदनगर शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असताना सुद्धा ओढे आणि नाले बुजवणाऱ्या बिल्डरांना नेमका आशीर्वाद कोणाचा हा प्रश्न आता उपस्थित होतोय। साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। आतापर्यंत आपण पैशांसाठी, संपत्तीसाठी होणारी लूट पाहिलेली आहे, पण आता देशभक्तीच्याही नावानं तुमची फसवणूक होऊ शकते। कारण हर घर तिरंगा मोहिमेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरती एक मेसेज व्हायरल होतोय, जो रेशनिंग कार्ड धारक 20 रुपयांचा झेंडा घेईल त्यालाच रेशनवरती धान्य मिळेल असं या मेसेजमध्ये म्हटलेलं आहे। आणि या व्हायरल मेसेज मागचं सत्य शोधण्याचा आम्ही प्रयत्न केलाय। त्यातून नेमकं काय सत्य समोर आलं
तुम्हीच पहा. 20 रुपयांचा झेंडा घ्या तरच रेशन. रेशनिंग धारकांना झेंड्याची सक्ती. व्हायरल मेसेजमुळे रेशन धारकांच्या पोटात गोळा. सरकारनं हर घर तिरंगा ही मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक भारतीयानं आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवणं अपेक्षित आहे. ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं कंबर कसली आहे. हर घर तिरंगाची मोहीम सुरू असतानाच सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होऊ लागलाय. रेशनिंग दुकानातनं 20 रुपयांचा राष्ट्रध्वज विकत घ्यावा लागेल. राष्ट्रध्वज विकत न घेणाऱ्या रेशनिंग कार्ड धारकांना रेशन मिळणार नाही. रेशनिंग दुकानदारांना सरकारनं तसे आदेश दिलेत. न्यूज 18 लोकमतच्या हाती हा मेसेज आलाय. आम्हाला या मेसेज बाबत संशय वाटला. मी ठाण्यामध्ये आहे. ठाण्यामधील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आहे. राजेश नार्वेकर हे या ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. पण त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊयात की या मेसेजमध्ये किती सत्यता आहे की जर सरकारी विभागातून झेंडा घेतला नाही तर नागरिकांना रेशन आणि इतर सरकारी सुविधांचा लाभ मिळणार नाही. असं काय परिपत्रक आहे, असे काय आदेश आहे का, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. या मेसेज बाबत खात्री करून घेण्यासाठी न्यूज 18 लोकमतची टीम पुरवठा अधिकाऱ्यांकडे गेली. त्यांना हा मेसेज दाखवला. त्यांनी हा मेसेज खोटा असल्याचं सांगितलं. कुणीतरी सामान्यांची दिशाभूल करण्यासाठी सोशल मीडियावर हा मेसेज पसरवत असल्याचंही त्यांनी सांगितलं. असं कुठलेही आदेश किंवा अध्यादेश किंवा असा कुठलाही संदेश आलेला नाही आहेत. या मेसेजमध्ये मला तरी काही सकृतदर्शनी तथ्य दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की हा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. ती काही मॅन्डेटरी काही कोणाला जबरदस्ती करत नाही आहोत. हा एक उत्सव आहे आपल्या देशाचा. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडे सुद्धा हा मेसेज पोहोचला. त्यांनीही हा मेसेज खोटा असल्याचं सांगितलं. न्यूज 18 लोकमतनं सुद्धा केलेल्या पडताळणीत व्हायरल मेसेज फेक असल्याचं सिद्ध झालंय. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका. त्यामुळे अशा कुठल्याही मेसेजवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. हे अशा पद्धतीचे मेसेज जे आहेत हे समाजामध्ये वातावरण वाईट करण्याकरता किंवा गढूळ करण्याकरता अशा पद्धतीचे मेसेज फिरले जातात. हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. हा मेसेज पूर्णतः खोटा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. पुण्यामधील रुपी सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आलेला आहे आणि या निर्णयामुळे ठेवीदारांच्या 5 लाखांच्या पुढच्या ठेवी परत मिळण्याची शक्यता मावळल्याचं पुणेकरांना वाटतंय. 2013 रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध लादण्यात आले होते आणि त्यानंतर आता बँकेचा परवानाच रद्द झाल्यानं लोकांचा सहकारावरचा विश्वासच डळमळीत झालाय. हे आहेत 58 वर्षीय नितीन मोडक. मोडक यांचा खाजगी व्यवसाय आहे. त्यांच्या आईवडिलांपासून अख्खं कुटुंब गेल्या 40 वर्षांपासून रुपी बँकेचे ग्राहक आहेत. विशेष म्हणजे त्यांचे व्यावसायिक तसंच कर्मचाऱ्यांची खाती सुद्धा रुपी सहकारी बँकेत आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी आणि पत्नीच्या बचत खात्यात असे सर्व मिळून त्यांचे सुमारे 40 लाख रुपये रुपी बँकेत आहेत. आज ना उद्या अडकलेले पैसे मिळतील या आशेवर ते होते. पण आता रिझर्व्ह बँकेनं रुपीचा परवानाच रद्द केल्यानं मोडक हताश झाले. प्रशासकाने असे मॅनेजमेंट नंतर अपॉइंट झाले की ज्यांनी बँकेचं वाटोळं करण्यापलीकडे काही केलेलं नाहीये. ॲब्सोल्युटली काही नाही. कुठलाही मनापासून प्रयत्न केला असता तर ही बँक निश्चित बाहेर पडली असती आणि परत पूर्वपदावर आली असती. ज्या बँकांच्या कर्मचाऱ्यांचे पैसे बँकामध्ये होते त्या बँका परत पूर्वपदावर आल्यात. रुपी बँक एवढी 125 वर्षाचा इतिहास असलेली बँक का नाही पूर्वपदावर येऊ शकत? सद्यस्थितीत रुपी बँकेत 5,15,000 ठेवीदार आहेत. ठेवींचा विचार करत रुपी बँकेत 1,300 कोटींच्या ठेवी जमा आहेत. बँकेतील कर्जदारांची संख्या 2,442 इतकी आहे. तर बँकेच्या थकीत कर्जाचा आकडा 310 कोटींचा आहे. पीएमसी बँक,
येस बँक यांच्याप्रमाणेच रुपी बँकेचं सक्षम बँकेत विलिनीकरण होणार अशी चर्चा असतानाच बँकिंग परवाना रद्द झाल्यानं ठेवीदार संतप्त झालेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि सारस्वत बँक यांनी रुपी बँकेच्या विलिनीकरणाला तयारी दर्शवली, पण थेट परवाना रद्द करत रिझर्व्ह बँकेनं अन्याय केल्याची भावना ठेवीदार व्यक्त करतायत. आज आमच्या मोठ्या रकमे अडकलेल्या आहेत बँकेमध्ये. आज मुलं लग्नाला आलेली आहेत. व्यवसाय एकदम डिझेल वाढी वगैरे याच्यामुळं त्रस्त झालेला व्यवसायामध्ये, आणि ही मानसिकता याच्यामुळे जीवन नकोसं झालेलं आहे अक्षरशः. बँकांनी ठेवीदारांना देशोधडीला लावण्याची ही पहिली घटना नाहीये. पेण अर्बन बँक असो किंवा मग कर्नाळा बँक असो, या बँकांच्या घोटाळ्यांनी ठेवीदारांना कंगाल केलं. रुपी बँकेच्या ठेवीदारांनी सुद्धा अनेक वर्ष लढा दिला. अनेक राजकारण्यांपासून मंत्र्यांपर्यंत रुपीच्या ठेवीदारांनी उंबरठे झिजवले, पण त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. आज आहे ते केवळ नैराश्य, हतबलता. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. रुपी बँकेची जी गत झाली तशीच काही गत ही पनवेलच्या कर्नाळा बँकेचीही झालेली आहे. बँकेच्या पदाधिकाऱ्यांच्या खाऊ वृत्तीनं कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांवर आर्थिक संकट कोसळलंय. ग्रामीण भागाशी नाळ जोडून असलेली पनवेल तालुक्यातली कर्नाळा नागरी सहकारी बँक, या बँकेकडे छोटे आणि मोठे असे एकूण 51,000हून अधिक ठेवीदार होते. पण बँकेच्या 2017च्या ऑडिटमध्ये व्यवहारात अनियमितता असल्याचं आढळलं आणि बँकेची अधोगती सुरू झाली. अनियमितता प्रकरणात बँकेची चौकशी झाली आणि 512 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड झालं. बँकेचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार विवेक पाटलांना अटक झाली. 50,000च्या वर असणाऱ्या ठेवीदारांना या बातमीची चुणूक लागली आणि ठेवीदारांमध्ये भीती पसरली. या विरोधात अनेक आंदोलनं झाली. जानेवारी 2022 मध्ये बँकेच्या विम्याचे 374 कोटी रुपये बँकेच्या खात्यात जमा झाले. त्यानंतर 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीदारांना पैसे परत द्यायला सुरुवात झाली, पण अजूनही अनेक ठेवीदारांना पुरेसे पैसे मिळालेच नाहीयेत. सुरुवातीला हळूहळू दिले, अफवा पसरवल्या, आमच्या अफवा पसरवल्या. काही अफवा बिफवा काही नाही पसरवल्या होत्या. शिस्तीत त्यांचं सगळं प्लॅनिंग होतं. खातेदारांचे पैसे बुडवायचे आणि स्वतः गिळायचे. त्यांनी तेच केलं आणि आम्हाला रडवलं. आम्हाला सगळ्या खात्या, माझ्यासारखे कितीतरी लोक आहेत. माझे जवळ 40 लाख होते, त्याचे मला जवळजवळ 15 लाखच मिळाले. बाकी सर्व पैसे बाकी आहेत आणि जवळजवळ 4 वर्ष आम्हाला व्याज मिळालं ना, काही नाही. त्याच्यावर आमची रोजीरोटी चालली. माझं सुद्धा पैसे जे VRSचे मिळाले होते आम्हाला, त्याचेच पैसे आम्ही इथे टाकलेले होते. त्याचं आम्ही फार कठीण परिस्थितीत दिवस काढले एकदम. आता मुद्दा आहे हे पैसे परत कसे द्यायचे, कारण आता विमा नाही आहे. तर हे पैसे परत देण्यासाठी जे कोणी दोषी आहेत, संचालक आहेत, विवेक पाटील असतील, आणि ह्या सगळ्यांची त्यांना अटक करून मालमत्ता जप्त करावी लागणार आहे. आणि त्याच्यासाठी आता आम्ही परत गणपतीनंतर एक लढा उभारतोय. अजून जे बाकी ठेवीदार आहेत ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचलेलो नाही आहेत, त्यांचे KYC नाही आहेत म्हणून अजून त्यांची क्लेम अमाऊंट आपल्याला मिळालेली नाही आहे, तर आपण त्यांना ह्याच्या थ्रू एक आवाहन करतो की त्यांनी बँकेत येऊन त्यांचे KYC फॉर्म सबमिट करावे, जेणेकरून आपण त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी DICCला अप्रोच होऊ शकू आणि त्यांचे पैसे लवकरात लवकर मिळतील. एकंदरीतच अजूनही कर्नाळा बँकेच्या हजारो ठेवीदारांना भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे वेळीच दोषींची संपत्ती जप्त करून त्यातून पीडित ठेवीदारांना दिलासा देणं गरजेचं आहे. प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, पनवेल. 17 ऑगस्टपासून शिंदे फडणवीस सरकारचं पहिलं म्हणजे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याच अनुषंगानं न्यूज 18 लोकमत महाराष्ट्रातील काही लक्षवेधी प्रश्न सरकार समोर मांडणार आहे. तर आज आम्ही लक्षवेधी मांडतोय ती सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबईची ओळख आहे, त्या नवी मुंबईविषयी. आजच्या घडीला नवी मुंबईतील गावं आपापलं गावपण हरवून बसलेली आहेत. उलट ती दिवसेंदिवस बकाल होत चाललेली आहेत. याला कारण आहे या गावांना लागलेली भूमाफियांची कीड. या भूमाफियांनी ही गावं पार पोखरून काढलेली आहेत. पाहूयात या गावांना नेमकं कसं पोखरलं जात आहे ते आमच्या या स्पेशल लक्षवेधी रिपोर्टमधून.
नवी मुंबईतील गावांची स्थिती धारावीपेक्षाही वाईट. विकास आराखडा एकाही गावात नाही. बोनकोडे गावात टोलेजंग इमारती. सिडको मनपा अधिकाऱ्यांचा कानाडोळा. सार्वजनिक भूखंडावर भूमाफियांची नजर. कोरोना काळात उभारल्या टोलेजंग इमारती. नवी मुंबई आजच्या घडीचं एक सुनियोजित शहर म्हणून ओळखलं जातं. मात्र आज या शहरातील गावं आपापलं गाव पण हरवायला लागली आहेत. त्याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नवी मुंबईतील बोनकोडे हे गाव. या गावात उभारली जातीये 11 मजली टोलेजंग इमारत. गावाच्या सार्वजनिक उपक्रमांसाठी सिडकोनं राखीव भूखंड ठेवला होता. मात्र या भूखंडावर भूमाफियांची नजर पडली आणि गावातील पुढाऱ्यांच्या मदतीनं लिलया ही इमारत उभी राहिली आहे. कोरोनाच्या काळात अशा अनेक इमारती शहरात ऐटीत उभ्या ठाकल्यात आणि त्याही सिडको आणि मनपा अधिकाऱ्यांच्या डोळ्या देखत. पालिकेच्या जे अतिक्रमण विभागाचे जे अधिकारी आहेत ते पण त्याच्यामध्ये लक्ष देत नाही. आपण विचारलं तर ते सांगतात की आमच्याकडे अधिकारी नाही आहे किंवा आमच्याकडे इंजिनियर्स नाही आहे. तर माझं एक रिक्वेस्ट आहे म्युन्सिपल कमिशनर साहेबांना की तुम्ही जे एरियामध्ये जे जास्त इलिगल कन्स्ट्रक्शन चालू आहे त्या एरियामध्ये तुम्ही एक इंजिनियर नेमावे व तुम्ही स्वतः ह्याच्यामध्ये लक्ष द्यावं. नवी मुंबईला लागलेली ही भूमाफियांची कीड नेमकी या गावांना कशी पोखरती आहे आणि त्यासाठी नेमकी देवाणघेवाण तरी कशी होते त्यावर एक नजर टाकूयात. प्रत्येक स्लॅबसाठी सिडको अतिक्रमण विभाग 3 लाख रुपये. मनपा विभाग अधिकारी 3 लाख. मनपा अतिक्रमण विभाग प्रति इमारत 10 लाख रुपये. स्थानिक पोलीस स्टेशन 5 लाख रुपये. नगरसेवकाला प्रत्येक इमारतीत एक घर. विशेष बाब म्हणजे या इमारतींचं ठिकाण मुक्याच्या जागी असेल तर हेच दर चढ्या स्वरूपात असतात. नवी मुंबईतील प्रत्येक गावात काही विशिष्ट लोक भूमाफिया म्हणून कार्यरत आहेत. हे भूमाफिया सर्वच राजकीय पक्षांमध्ये आहेत. मग गावातील मोकळे भूखंड बघायचे आणि ते भूखंड अडवायचे आणि नंतर आपल्या स्थानिक नगरसेवकाच्या माध्यमातून किंवा स्थानिक पुढाऱ्याच्या माध्यमातून या मोकळ्या भूखंडावरती इमारतीचे इमले उभारायचे. हाच एकमेव धंदा या भूमाफियांचा आहे. एखाद्या शेतकऱ्यानं गरजेपोटी इमारत बांधण्यास घेतली की मनपा आणि सिडकोचे अतिक्रमण विभाग त्यांचे 5 ते 6 स्लॅब उभारू देतात. कारण मोठ्या प्रमाणात खर्च झालेला असतो. त्यावरील सर्व स्लॅब पूर्ण झाले की मग तोडक कारवाईचा आव आणला जातो आणि मग त्या शेतकऱ्याला नाडलं जातं आणि त्याच्याकडून कारवाईच्या आड पैसे उकळल्याचा प्रताप केला जातो. भूमाफियांनी उभारलेल्या अनधिकृत इमारतीच्या उभारणीतून मोठी रक्कम स्थानिक नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना मिळते. यामुळे दोघेही आनंदित आहेत. मात्र हे दोघेही विसरत आहेत की आपण नवी मुंबईतील किती जीवांशी खेळतोय. शहरातली एखादी जरी अनधिकृत इमारत कोसळली तर भूमाफी हा तर जबाबदार आहेच, पण त्याहूनही अधिक जबाबदार इथले स्थानिक नगरसेवक आणि अधिकारी असतील. व्हिडिओ जर्नलिस्ट अनीस बाबरसह विनय मात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. तर नवी मुंबईतील ही होती लक्षवेधी आणि या लक्षवेधीच्या माध्यमातून काही सवाल न्यूज 18 लोकमत उपस्थित करतात. तर नवी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ थांबणार कधी? विकास आराखडा कधी राबवणार? गावागावातील टोलेजंग इमारतींना लगाम कसा लावणार? भूखंड माफियांची कीड कशी घालवणार? भ्रष्ट सिडको मनपा अधिकाऱ्यांना लगाम कधी?